तुम्हाला माहित आहे का, या विहिरीच्या पाण्यामध्ये इतकी सत्व आहेत की लोक आपल्या विविध आजार व त्वचा रोगांवर औषधाप्रमाणे याचा उपयोग करतात। नमस्कार, मी आहे कोकणची ऋषाली। आज आपण जाणार आहे वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे या गावामध्ये सातेरी देवीचे मंदिर बघण्यासाठी। सातेरी देवी ही वेतोरे गावची ग्रामदैवत आहे। तीर्थक्षेत्र व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली वेतोऱ्याच्या सातेरी देवीच्या मंदिराला जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येऊन भेट देतात। सातेरीचे मंदिर म्हटले की वारुळ असतेच, पण या मंदिरात वारुळ पाहायला मिळत नाही। गाभाऱ्यात श्री देवी सातेरी, भावई आणि भगवती या तिन्ही देवतांचे दर्शन एकत्र घडते। तसेच मंदिरा शेजारी श्री देव वेतोबाची आकर्षक काळ्या पाषाणातील मूर्ती पाहायला मिळते आणि कुळाचे मंदिर ही शेजारी आहे। मंदिराच्या पाठीमागे 100 मीटर अंतरावर ही विहीर आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याच आजारांवर आजकाल उपलब्ध असणारे तज्ञ डॉक्टर्स पूर्वीच्या काळी नव्हते, तेव्हा विविध व्याधींनी त्रस्त भाविक मंदिरासमोर असणाऱ्या धर्मशाळेत राहून विविध पथ्य व बंधने पाळून देवीच्या तीर्थाने व मळीने आपल्या आजारातून पूर्ण बरे होऊनच घरी जायचे। आजही भाविकांना या गोष्टीचा अनुभव येतो असे मंदिरातील पुजारी व ग्रामस्थांकडून ऐकायला मिळते। या देवीचा जत्रोत्सव कार्तिक कृष्ण पंचमीला साजरा होतो। कोकणातल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका।